सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करीत आहोत. बघा, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा जी 2023ची आहे ती आलेली आहेत आणि त्याच्यामध्ये जवळपास एकूण 673 पदं देण्यात आलेली आहेत. मग प्रश्न पडतो की याच्यामध्ये ॲग्रिकल्चर, फॉरेस्ट्री, FSO याबद्दल आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की ॲग्री आणि फॉरेस्ट्री याची ॲडव्हर्टाइजमेंट आता याच्यामध्ये तर पब्लिश झाली नाही आहे, पण येईल का? आणि FSO जी आहे फूड सेफ्टी ऑफिसर 2016 नंतर आत्ता 2023ला आलेली आहे, त्याबद्दल सुद्धा तुम्हाला डिटेल या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे. थोडं डिटेल बघूया, व्हिडिओ मोठा होईल पण नक्की बघा. आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा जे काही ही ॲड आलेली आहे, ही जाहिरात आलेली आहे आणि या जाहिरातीमध्ये जे काही विभाग येतं यांनी याच्या ॲडव्हर्टाइजमेंट त्या दिलेल्या आहेत. तर याच्यामध्ये बघा, जर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यसेवा गट आणि जवळपास 295 पदं दिलेली आहेत. हे पदं वाढण्याचे चान्सेस आहेत. अलग लक्षात, हे नक्कीच हे पदं वाढतील. याच्यामध्ये सामान्य प्रशासन विभागाचे हे जे काही एकूण पदं 295 आले याच्यामध्ये वाढ होणार आहे. त्याच्यानंतर पाणी पुरवठा, स्वच्छता व जलसंपदा विभाग याच्या जवळपास 130 पदं दिलेले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग याचे सुद्धा यांनी पदं दिले आहेत, जवळपास 15 पदं दिलेले आहेत. ओके. आणि जे काही नागरी व अन्न नागरी विभाग आहेत यांचे 39 पदं आणि वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, तर याचे जे काही FSO आहे म्हणजे फूड सेफ्टी ऑफिसर या पदं येतं जवळपास 194. पण यामध्ये अजून जे 2 विभाग जे सर्वांना अपेक्षित होते त्यामध्ये जो हे आपला कृषी विभाग आणि दुसरा आहे वन विभाग, याचे मात्र याच्यामध्ये ॲड आलेली नाही आहे. तर ही ॲड आता 2023ला येईल का 2024ला ती येईल याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे. FSOचंही सुद्धा मी तुम्हाला डिटेल सांगेल. आता बघा की याच्यामध्ये तर यांनी दिलेले नाही आहेत. आणि याच्या आधी एक सरकारनं सामान्य प्रशासन विभागानं कारण एक GR काढला होता. ते GR मध्ये काय सांगितलं होतं ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे की या GR मध्ये काय सांगितलेलं होतं. तर आता हे जे फक्त 5 विभागाचे सध्या पदं आलेले आहेत. आता तुम्ही म्हणसाल की हे जे काही पदं येतं म्हणजे सामान्य प्रशासन विभाग ऑलरेडी पदं दिलेले आहेत तर वाढ होऊ शकते, अलग लक्षात. पण नवीन जे काही म्हणजे नवीन आता एकदा ॲड पब्लिश झाल्यानंतर नवीन जे काही कृषी विभाग हे आणि वन विभाग आहेत याचे पदं याच्यात ॲड होण्याचे चान्सेस 90% नाही येतं, अलग लक्षात. मी 100% म्हणत नाही, आता 90% नाही, कारण शासनानं तसा GRच दिलेला होता. बघा, या GR मध्ये शासनानं काय सांगितलेलं होतं, हा GR हे सामान्य प्रशासन विभागाचा हा GR आहे. आणि या GR मध्ये सांगितलं होतं बघा, हे पॉईंट 2 मध्ये की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा पद्धतीत जे उपरोक्त अनुषंगाने कारवाई विविध प्रशासकीय विभाग म्हणजे जे काही विविध प्रशासकीय विभाग येतं यांनी जे काही कारवाई केलेली होती म्हणजे पद भरतीची, तर हे या विभागातून म्हणजे प्रशासकीय विभागाकडून पद भरतीची परिपूर्ण मागणी पत्र हे विहित कालावधीत आयोगास प्राप्त होणे आवश्यक आहे. म्हणजे आयोग काय करते की म्हणजे काय त्या डिपार्टमेंटचे मागणी पत्र असते ते मागते, पण त्याचा एक कालावधी असते, त्या कालावधीत ती पदं म्हणजे तो कालावधी जे आयोगानं दिलेला असते प्रत्येक विभागाला की या कालावधीपर्यंत पाठवा, कारण आयोगाचा सुद्धा एक स्वतःचा टाइम टेबल आहे, त्या टाइम टेबल आयोगाला फॉलो करावं लागते. त्याच्यामुळं ते त्या टायमात जर पदं आले तर आयोग तेवढे पदं काय करतो तो म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट त्याची देतो. पण जर नाही आले तर ते पदं आता भरल्या जाणार नाहीत. म्हणजे कसं, जर तुम्हाला इथं बघितलं किंवा याच्यात सांगितलं की जाहिरात विद्यापिनीत करताना संबंधित सर्व विभागाकडून परिपूर्ण मागणीपत्र प्राप्त होणे आवश्यक आहे. जाहिरातीमध्ये जर एखाद्या संवर्गाचा, इथं बघा, जाहिरातीमध्ये जर एखाद्या संवर्गाचा व पदाचा समावेश झाला नाही तर संबंधित संवर्गाचा व पदाचा समावेश नंतर कोणत्याही टप्प्यावर करता येणार नाही व पुढील वर्षीच्या जाहिरातीपर्यंत संबंधित पद विद्यापित करता येणार नाहीत. म्हणजे याचा सरळ अर्थ हे म्हणजे काय की आयोगानं जे काही फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे, जे काही कृषी विभाग आहे यांच्याकडे मागणीपत्र तर केलं असेल 100%, पण त्या विभागाकडून यांना ते पत्रक म्हणजे त्यांचा जो कालावधी होता आयोगाचा तोपर्यंत आलं नाही आहे. त्याच्यामुळं आयोगानं हे जे काही कृषी विभाग आहे आणि याचे काय केलं, हे डिस्प्ले केली नाही ॲडव्हर्टाइजमेंट. म्हणजे याचा अर्थ काय की आता जी काही वन विभागाची ॲड आहे आणि जी काही तुमच्या कृषी विभागाची ॲड आहे तर 90% चान्सेस आहेत की या वर्षी तर ह्या ॲड येणार नाहीत, अलग लक्षात. कारण तुम्हाला माहिती आहे की 2000 जे काही
21 आणि 2022 2 वर्ष आयोगानं कंटिन्यू ॲड दिलेले आहेत कृषी विभागाच्या, अलग लक्षात. त्याच्यामुळं तर आता 90% अपेक्षा मी सांगतो की आता 2023ला तरी कृषीची आणि वन विभागाची भरती होणार नाही. तरी मी 10% काय करत आहे किंवा काही होऊ शकते, पण आता नाही होणार. कारण की असा हा सामान्य प्रशासन विभागाचा जी आर आहे, हा जी आर MPSCचा नाही, लक्षात ठेवा. कारण जी आर वगैरे काढणं MPSCचं काम नाही, तर सामान्य प्रशासन विभाग किंवा मंत्रालयात आहेत त्यांचे काम आहे. तर हे की मग आता बऱ्याच जणांना किंवा यावर्षी ॲड येईल का, तर 2023 मध्ये कृषी आणि वन विभागाचे ॲड येण्याचे चान्सेस नाहीत. 90% चान्सेस नाहीत आहे. पण यावर्षी अजून मग ॲग्रिकल्चर आणि ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट जे काही आपल्या अलाइड ब्रँचेस असते यांच्यासाठी अजून एक संधी आहे, आणि ती संधी म्हणजे तुमची FSOची ॲड. आता FSOची ॲड आपल्याला बघायचं आहे की FSO म्हणजे फूड सेफ्टी ऑफिसर गॅझेटेड पद आहे, राजपत्रित पद आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, कारण याच्यातले सर्व राजपत्रित पदाबद्दलच आपण बघणार. राजपत्रित पद आहे आणि 2016 नंतर जवळपास 194 जागा ह्या दिलेल्या आहेत. 2016 नंतर 194 जागा ह्या दिलेल्या आहेत. तर याच्यात त्यांनी डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे की बा कसं याचं डिस्ट्रीब्युशन्स आहेत. तर हे इथं दिलेले आहे. सर्वसाधारण 127 जागा दिलेल्या आहेत, महिलांच्या 58 जागा दिलेल्या आहेत, खेळाडूंच्या 9 जागा दिलेल्या आहेत. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा तुमचे जे काही कास्ट असतील त्या कास्टनुसार हे जागेचं रिझर्वेशन्स आहे. ते 194 जागा आहेत. याआधी जी काही FSO फूड सेफ्टी ऑफिसर ही परीक्षा होत होती, तर ही सरळ सेवा भरती होती. जसं महिला बाल विकास होती ती सुद्धा सरळ सेवा भरती होती, तसंच फूड सेफ्टी ऑफिसर ही 2016ला सुद्धा झाली होती. ती सुद्धा एक सरळ सेवा भरती होती. आलं लक्षात. म्हणजे त्याला मेन्स वगैरे काही नव्हत्या, त्याच्या एकच परीक्षा व्हायच्या आणि नंतर इंटरव्ह्यू व्हायचा. तर अशा पद्धतीची ही सरळ सेवा भरती होती. ओके. आता बघायचं की याला इलिजिबल कोण आहेत. बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की बा जे काही ॲग्रिकल्चर ब्रँचेस आहेत तर याच्यामध्ये कोणकोणते ब्रँचेस इलिजिबल आहेत. तर जे काही आपण अन्न सुरक्षा अधिकारी हे पद आपण म्हणत आहे, जो राजपत्रित आहे. परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ आहे, म्हणजे याची जी काही पूर्वपरीक्षा होईल, म्हणजे राज्य सेवेची 2000ची पूर्वपरीक्षा तीच FSO म्हणजे फूड सेफ्टी ऑफिसरची सुद्धा पूर्वपरीक्षा आहे. त्याच्यानंतर याचं मुख्य परीक्षा जे होईल तर डिस्क्रिप्टिव्ह. आतापर्यंत ही ऑब्जेक्टिव्ह परीक्षा व्हायची आणि आता मात्र जी होणार आहे तर ही डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा होणार आहे. तुम्हाला माहिती आहे आपले कृषी बांधव आणि आपल्या ॲग्रिकल्चरच्या फील्डचे जे स्टुडंट आहेत त्यांची डिमांड आहे, ते आंदोलन सध्या करत आहेत किंवा आपल्याला हे जे काही डिस्क्रिप्टिव्ह फक्त हे राज्यसेवासाठीच आहे. याच्यातून जे काही टेक्निकल आहे तर टेक्निकल म्हणजे इंजिनिअरिंग झालं, आपलं ॲग्रिकल्चर, फॉरेस्ट्री, फूड सेफ्टी यांना मात्र याच्यातून वगळण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे हे 2023 पासूनच आपल्याला सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह लागू केलेलं आहे आयोगानं. आलं लक्षात. याचं पूर्वपरीक्षा जी होणार आहे ही आपल्याला माहिती आहे 4 जूनला होणार आहे. मुख्य परीक्षा होणार आहे 28 ऑक्टोबर. अर्ज भरण्यास 2 मार्चला पासून चालू होणार आहे. आणि 22 ही डेट लक्षात घ्या, 22 मार्च 2023 हा याचा शेवटचा दिनांक. आता बऱ्याच जणांचा प्रश्न एक निर्माण झाला की सर आता जे आयोग समजा आता फॉर्म फिलअप करण्यात आपल्याला देईल तर त्यावेळेस ॲग्रिकल्चर आणि फॉरेस्ट्रीचा ऑप्शन असेल का. जर ॲडच आली नाही तर माझा असा हे की ॲडच जर नसेल तर ते ऑप्शन नसेल. अलग लक्षात. ॲड जर आली नसेल म्हणजे नाही आहे तर ते ऑप्शन्स आपल्याला नसेल तर आपण जनरल राज्यसेवेमधले जे काही पद आहेत यालाही क्लिक करा. प्लस सोबत अन्न सुरक्षा अधिकारी म्हणजे फूड सेफ्टी ऑफिसर याच्यावर सुद्धा आपल्याला क्लिक करायचे आहेत. कारण याचे कट ऑफ जे येतं हे सेपरेट कट ऑफ लागणार आहेत. अलग लक्षात. यांचे प्रीचे कट ऑफ येतं हे सेपरेट कट ऑफ लागणार आहेत. आता बघा याच्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया याच्यात जर यांनी क्रायटेरिया सांगितला इलिजिबिलिटीचा की अन्न तंत्रज्ञान, डेअरी तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, तेल तंत्रज्ञान, कृषी शास्त्र म्हणजे ॲग्रिकल्चर सायन्स, पशुवैद्यकीय शास्त्र, जैव रसायन किंवा सूक्ष्मजीवशास्त्र किंवा रसायनशास्त्र किंवा वैद्यकशास्त्र. अलग लक्षात. आणि याच्यातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी म्हणजे UG, PG आणि PhD हे असणं गरजेचं आहे. म्हणजे UG असला, PG किंवा PhD कोणताही एक असणं गरजेचं आहे. आता हे तुम्हाला अजून मी इंग्लिशमध्ये सांगतो, थोडं तुम्हाला इंग्लिशमध्ये हे करतो याला कोणत्या कोणत्या ब्रँच आपण म्हणू शकतो. बघा या ब्रँचेस आहेत, एवढ्या ब्रँचेसवाल्या याला इलिजिबल राहतील. याच्यामध्ये बघा BTech फूड टेक्नॉलॉजी और BSc केमिस्ट्री म्हणजे BTech फूड टेक्नॉलॉजी BSc केमिस्ट्री वाले सुद्धा याला इलिजिबल आहेत. MSc केमिस्ट्री वाले इलिजिबल राहू शकतात. बायोटेक्नॉलॉजी वाले इलिजिबल आहेत. व्हेटरनरी सायन्स वाले इलिजिबल आहेत. त्याच्यासाठी ॲग्रिकल्चर सायन्स. आता बघा इथं यांनी ॲग्रिकल्चर सायन्स असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळं ॲग्रिकल्चर सायन्स
हे जे आपण ज्यावेळेस बघतो तर ॲग्रिकल्चर सायन्समध्ये जे काही आपल्या 7-8 ब्रँचेस येतात तेवढ्या सुद्धा इन्क्लूड होतात असा सरकारचा GR आहे. म्हणून या परीक्षेला ॲग्रिकल्चरच्या जेवढ्या असतील ॲग्री इंजिनिअरिंग, BSc फॉरेस्ट्री, फूड, BSc बायोटेक्नॉलॉजी, तुमचं BSc हॉर्टिकल्चर, या सगळ्या ब्रँचेस इथं इलिजिबल म्हणजे पात्र राहू शकतात. कारण तसा GR आहे, मी तुम्हाला समोर तो GR सुद्धा राहतो. स्पेशल असा उल्लेख केला नाहीये BSc ॲग्रिकल्चर, आलं का लक्षात, असा उल्लेख केलेला नाहीये. ॲग्रिकल्चर सायन्स हा उल्लेख केलेला आहे आणि ॲग्रिकल्चर सायन्स हा उल्लेख केलेला असल्यामुळं ॲग्रिकल्चर सायन्सची म्हणजे आपल्या ॲग्रिकल्चरच्या ज्या काही अलाइड सगळ्या ब्रँचेस येतं, इवन दो ABM वाले सुद्धा याला, होम सायन्सवाले सुद्धा याला इलिजिबल राहू शकतात, अलग लक्षात. त्याच्यामुळं बऱ्याच जणांचे प्रश्न होते की बा सर बाकीचे आम्ही ब्रँचेसवाले राहू का, तर जो GR आहे याच्यात मी तुम्हाला GR दाखवतो, नेक्स्ट स्लाइड यापैकी. त्याच्यानंतर ऑइल टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर डेअरी टेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी आणि मेडिसिन. मात्र मेडिसिनमध्ये बी जसं आपल्या ॲग्रिकल्चरमध्ये वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत तसे मेडिसिनमध्ये सुद्धा BMS, MBBS, BHMS वगैरे ह्या सगळे काही त्याच्या डिप्लोमा नाही डिग्री, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, त्याच्यात PhD वगैरे जे असतील ते सगळे इथं होतात का नाही, हा मात्र इथं प्रश्न आहे. कारण त्याचा आपल्याकडे त्याचा जो GR नाही आहे, अलग लक्षात, आपल्याकडे GR ॲग्रिकल्चरचा आहे. मग आता बाकीचे इंजिनिअरिंगवाले राहू शकतील का, तर इंजिनिअरिंगवाले बघा, जर तुमची ग्रॅज्युएशन नसेल पण पोस्ट ग्रॅज्युएशन जर या खालची सब्जेक्टमध्ये जर असेल, ॲक्च्युअली कधी तुमचं जर तुम्ही ग्रॅज्युएशन वेगळ्या फील्डमधून केलं असेल पण पोस्ट ग्रॅज्युएशन जर याच्यातून केलेलं असेल तरी तुम्ही त्याला इलिजिबल राहू शकता. डॉक्टरेट असाल, PhD वगैरे केलं तरी सुद्धा तुम्ही त्याला इलिजिबल राहू शकतात. म्हणजे एवढ्याच ज्या ब्रांचेस त्यांनी दिलेले येतं तर हेच याला इलिजिबल राहतील. याच्यात कुठं झुलॉजी, बॉटनी वगैरे काही म्हटलेलं नाहीये, त्याच्यामुळं ते याच्यात इलिजिबल राहणार नाहीत. पुन्हा एकदा सांगतो, क्वालिफिकेशन्समध्ये BTech फूड टेक्नॉलॉजी, BSc केमिस्ट्री, MSc केमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी, वेटरनरी सायन्स, ॲग्रिकल्चर सायन्समध्ये याच्यात जेवढ्या ब्रँचेस आल्या तेवढे सुद्धा याच्यात इलिजिबल राहतील. ओके, आता बघा हा GR त्यांनी दिलेला होता, GR मध्ये सांगितलं होतं, हा GR आहे BSc ऑनर्स उद्यानविद्या, BSc ऑनर्स वनविद्या, BSc ऑनर्स सामाजिक विज्ञान, BSc ऑनर्स कृषी व्यवसाय, मत्स्य विज्ञान, BTech, पुन्हा जैवतंत्रज्ञान, या सर्व संलग्न पदवी ही BSc ऑनर्स कृषी पदवीशी समतुल्य आहे. म्हणजे याचा अर्थ काय रे, तर ह्या ज्या काही पदव्या आहेत सगळ्या, तर ह्या सगळ्या BSc ॲग्रीच्या समतुल्य आहेत, म्हणजे ॲग्रिकल्चर सायन्सची समतुल्य आहेत. हा GR आहे 22 एप्रिल 2021चा हा महाराष्ट्र शासनाचा GR आहे, अलग लक्षात. म्हणजे ह्या पदव्या याच्याशी समतुल्य आहेत. आता बघा याचं परीक्षेचं कसं राहील तर तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं, याची जी पूर्वपरीक्षा होईल ते ही राज्यसेवेची, जे आपण म्हणू की याची एक कंबाईन पूर्वपरीक्षा होईल जी की ऑब्जेक्टिव्ह टाईप राहील. त्याच्यानंतर आपल्याला इथं बघायचं जे काही अन्न व औषध प्रशासकीय विभाग, म्हणजे याची जी पूर्वपरीक्षा आहे 400 मार्काची राहील, मुख्य परीक्षा 400 आणि जे काही तुमचा इंटरव्ह्यू होईल हा 100 मार्काचा राहील. तर याचा डिटेल सिलेबस वगैरे आपल्याला नेक्स्ट स्लाइडमध्ये बघायचा. आता ही पूर्वपरीक्षा आहे, आपण पूर्वपरीक्षेबद्दल आधी बोलू. पूर्वपरीक्षा जवळपास पेपर 1 अनिवार्य आहे आणि पेपर 2 हे अर्थकारी आहे, म्हणजे क्वालिफाईंग आहे. पण पेपर फर्स्टवरच तुमचा सगळा रिझल्ट राहणार आहे, अलग लक्षात. पेपर फर्स्टवरच रिझल्ट राहणार आहे, कारण पेपर 2 जो CSAT आहे तो क्वालिफाईंग केलेला आहे. तर पेपर फर्स्ट मध्ये आपल्याला चांगले प्रिपरेशन्स करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा याचा सिलेबस जो दिलेला आहे पेपर फर्स्टचा तो बऱ्यापैकी माहिती आहे. तर काय याचा सिलेबस, तर या सिलेबसमध्ये बघा राष्ट्रीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घडामोडी दिलेल्या आहेत. भारताचा इतिहास, राष्ट्रीय चळवळ व महाराष्ट्राचा भारांश, म्हणजे महाराष्ट्राचा सुद्धा याच्यात इतिहास आहे. याच्यात भारत जगाचा इतिहास आहे. याच्यात भारताच्या आणि भारताच्या इतिहासावर जास्त प्रश्न, भारताच्या भूगोलवर जास्त प्रश्न राहतात. इथं भारताचा इतिहासमध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या इतिहासावरही प्रश्न असतात, प्लस भारताच्या इतिहासावरही प्रश्न असतात. त्याच्यानंतर खाली दिले भारत आणि महाराष्ट्र, राज्य शासन, प्रशासन, संविधान, राजकीय प्रणाली, पंचायत राज, नगर प्रशासन, सार्वजनिक धोरणे, हक्क विषय इत्यादी. म्हणजे इंडियन पॉलिटी आपल्याला इथं करायचं आहे. नंतर हे आर्थिक व सामाजिक विकास शास्त्र, त्याच्यानंतर दारिद्र्य समावेशन, लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम वगैरे. त्याच्यानंतर हे तिथं पर्यावरण परिस्थितिकी, जैवविविधता, हवामान बदल, याच्यावर सर्वसाधारण प्रश्न असतील, असं काही नॉलेजची गरज नाही असं सांगितलं आहे. सामान्य विज्ञानवर भरपूर सारे प्रश्न असतात. याच्यावर जर मागचे तुम्ही क्वेश्चन्स पेपर बघितले तर आपल्याला माहिती होईल, अलग लक्षात. पर्यावरण परिस्थितिकी, जैवविविधता वगैरे आपल्याला आहेत. BScच्या 3rd सेमिस्टरला हा विषय आहे. त्याच्यानंतर हे CSAT हा क्वालिफाईंग आहे. त्याच्यात तुम्ही उतार्याचेही प्रॅक्टिस केले, उतारे सॉल्व्ह केले तरी तुम्ही क्वालिफाय होऊन जाऊ शकता.
उतार्याचंही जर प्रॅक्टिस केलं तरी क्वालिफाईंग होईल, पण याला प्रॅक्टिस असणं खूप गरजेचं आहे. आता मुख्य परीक्षाबद्दल याचं बघू. मुख्य परीक्षा आहे. आता बऱ्याच जणांना वाटत असेल सर यावर्षी ॲग्रिकल्चर नाही, मग मी ॲग्री न करता FSO करू का? तर आधी मुख्य परीक्षेचा सिलेबस पाहणं खूप गरजेचं आहे, कारण जो हे टाईम आहे म्हणजे तुमची पूर्वपरीक्षा झाल्यानंतर तुम्हाला किती टाईम राहतील त्या टायमामध्ये माझं, कारण ही रिटर्न एक्झाम आहे, ऑब्जेक्टिव्ह असते तर साहजिक गोष्ट असते, पण रिटर्न एक्झाममध्ये माझी तयारी होईल का? जर होत असेल तर ठीक आहे, नसेल होत तर तुम्ही ही तुमची कंबाईन ग्रुप बी आहे आणि राज्यसेवेमधले काही पदं आहेत ज्याची तुम्ही चांगला अभ्यास असेल तर ते सुद्धा करू शकता. तर बघा याच्यामध्ये जी याची मुख्य परीक्षा आहे तर याच्यात पेपर 1 आणि पेपर 2 हे पदवी हे याचा दर्जा एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे साधारण नाही आहे. अलग लक्षात, पदवी याचा दर्जा ठेवलेला आहे. अलग लक्षात, 200 गुणांची हे परीक्षा आहे. तर याचा सिलेबसमध्ये जर बघितलं तर याच्यात पेपर फर्स्ट याच्या सेक्शन CA हे सेक्शन CA मध्ये जर पेपर फर्स्टमध्ये जर बघितलं तर पदवी दर्जा आहे. लक्षात घ्या, पदवीचा केमिस्ट्री सिलेबस जर बघितला तर पिरियॉडिक टेबल, कन्सेप्ट ऑफ क्वांटिटेटिव्ह अनालिसिस, त्याच्यानंतर बॉन्डिंग स्ट्रक्चर अँड ऑर्गॅनिक कंपाऊंड्स अँड देअर नॉमेनक्लेचर, नंबर 3 मेकॅनिझम्स ऑफ ऑर्गॅनिक रिॲक्शन्स, अल्केन्स अँड सायटो अल्केन्स वगैरे, केमिकल कॅल्क्युलेशन्स, इंट्रोडक्शन टू द मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपी, केमिकल थर्मोडायनामिक्स. हा सिलेबस आहे ॲक्च्युअली. तुम्ही जर ॲग्रिकल्चरवाले करत असाल, पण हा आपण खरंच, कारण याचा दर्जा 12वीचा नाही आहे, पदवीचा दर्जा दिलेला आहे, त्याच्यामुळे खरंच आपण इथं लायबल आहो का, म्हणजे ते पेपर लिहिण्यासाठी हे स्वतःला चेक करा. आलं का लक्षात? हे स्वतःला आधी चेक करा. त्याच्यानंतर याच्यात जर बघितलं तर इंडस्ट्रियल ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स आहे. नेक्स्ट जर तुम्ही बघितलं याच्यात अजून तर सेक्शन्स बी मध्ये याचाच आहे, याचा सेक्शन CA सांगितलं आहे पेपर फर्स्ट मी. सेक्शन्स बी मध्ये सांगितलं इंट्रोडक्शन्स ऑफ द फूड, म्हणजे कॉन्स्टिट्युएंट ऑफ द फूड, फूड न्यूट्रिशन, फूड सेफ्टी, फूड ॲडिटिव्ज, फूड प्रोसेसिंग, फूड लेबलिंग. हा सिलेबस तुम्हाला भेटू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. हा थोडाफार ओळखीचा सुद्धा याच्यातला, म्हणजे जो काही सेक्शन्स बी याच्यामधला. आणि याच्यामधला पेपर मग सेकंड, हा झाला पेपर फर्स्ट आणि हा झाला पेपर सेकंड. पेपर सेकंडमध्ये ABC याचे 3 सेक्शन्स आहेत. त्याच्यात इंट्रोडक्शन्स ऑफ द फूड प्रोसेसिंग अँड टेक्नॉलॉजी, याच्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ फूड प्रोसेसिंग अँड प्रिझर्वेशन्स आहे. नेक्स्ट आहे टेक्नॉलॉजी ऑफ द फ्रूट्स अँड व्हेजिटेटिव्ह प्रोसेसिंग, टेक्नॉलॉजी ऑफ द प्लांटेशन्स क्रॉप, हर्ब्स अँड द स्पायसेस प्रोसेसिंग, टेक्नॉलॉजी ऑफ मीट, फिश, पोल्ट्री अँड एग्स प्रोसेसिंग. हा बऱ्यापैकी जे काही फूड BSc फूड टेक्नॉलॉजी होते यांना हा सिलेबस आहे. आलं लक्षात, यांना हा सिलेबस आहे. त्याच्यानंतर सध्या ॲग्रिकल्चरच्या मेन्समध्ये सुद्धा याचा सिलेबस दिला आहे, पण त्याच्यावर MCQ टाईप आहे आणि त्याला तिथं वेटेज कमी आहे. आलं, पण इथं तुम्हाला मात्र थेरॉटिकल क्वेश्चन्स लिहायचे आहेत, ते डिस्क्रिप्टिव्ह आहे. नंतर टेक्नॉलॉजिकल ऑफ सिरियल प्रोसेसिंग, टेक्नॉलॉजी ऑफ लेग्युम ऑइल सीड प्रोसेसिंग, टेक्नॉलॉजी ऑफ मिल्क अँड ड्राय प्रोसेसिंग, युनिट ऑपरेशन्स इन फूड, हा त्याचा सिलेबस आहे जनरली. सेक्शन्स बी मध्ये जर बघितला तर याच्यामध्ये जर आपण बघितला नॅशनल अँड इंटरनॅशनल अँड कोडेक्स स्टँडर्ड, नॅशनल इंटरनॅशनल कोडेक्स स्टँडर्ड. आणि सेक्शन C मध्ये जर इमर्जिंग टेक्नॉलॉजी ऑफ फूड फूड प्रोसेसिंग, इमर्जिंग टेक्नॉलॉजी इन फूड प्रोसेसिंग मध्ये ऑर्गॅनिक फूड काय, GM फूड काय, इरॅडिकेटेड फूड का असते. त्याच्यानंतर तुमचं न्यूट्रिशनल फूड्स आर न्यूट्रास्युटिकल्स अँड फूड फोर्टिफिकेशन्स हे एक आहे. म्हणजे एकंदरीत तुम्हाला सिलेबस इथं दाखवण्याचं कारण हे की बा हा कव्हर होते का आपल्याकडून मेन्सला. बघा इमर्जिंग प्रोसेसिंग टेक्निक हे सेक्शन D मध्ये BIS, CRPC, इसेन्शियल कम्युनिटीज ऍक्ट, कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट हे सगळं आपल्याला करावं लागेल. जर आपल्याकडून हा सिलेबस होत असेल तरच याची मेन्सची तयारी करणं, म्हणजे तुमच्याकडून जर स्वतः आपल्याकडून होत असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये, फूड सेफ्टी ऑफिसरची तयारी करू शकता. नाही तर मग आपल्याला वेगवेगळे पर्याय आहेत, आपण तेही करू शकतो. तर बघा याच्यात ॲग्रिकल्चर तर सगळेच इलिजिबल होतील, पण यावर्षी जो बऱ्याच जणांचा प्रश्न होता की यावर्षी ॲड राहील का, तर यावर्षी ॲग्री आणि फॉरेस्टची ॲड राहण्याचे 90% चान्सेस नाही येतं, 90% चान्सेस नाही येतं. त्याच्यामुळे आपल्याला पुढचं तुमचं समोरचं काही जे नियोजन असेल तर समोरचं नियोजन करू शकता. म्हणजे ज्यांना यावर्षी सुद्धा ॲग्रिकल्चर आणि फूड आपला वन विभागाची ज्या वाट बघत होते त्यांच्यासाठी यावेळेस थोडं निराशा आहे. आलं का लक्षात, पुढच्या वर्षी जर झाली. आणि एक दुसरी गोष्ट, जर आयोगानं जर ही यावर्षी जर घेतली असती, तर जर आयोगानं यावर्षी फूड तुमचं ॲग्रिकल्चर आणि जे काही तुमचं वन विभागाची ॲड आहे म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि कृषीच्या दोन्ही जर ॲड आल्या असत्या तर त्यांचे यावर्षी आयोगानं त्याच्या डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा घेतल्या असत्या. फक्त 2025 म्हटलेलं आहे, तर तो 2025 हे राज्यसेवेसाठी आहे, आपल्या टेक्निकलसाठी तसा काही यांनी एक्सटेंड केलेलं नाही. आलं का लक्षात. तर चला तोपर्यंत लवकरच आपण नेक्स्ट व्हिडिओत भेटू. तोपर्यंत बाय.